Hello dear students, good morning all of you. See, we are studying your 10th standard mathematics chapter which is linear equations in two variable. In the previous video, we have solved your practice set 1.2. Now today we will start with the very new point, that is determinant, which is very easy and you will study the same point in the 10 plus 1 and plus 2, that is in 11th and 12th standard. So please pay attention. Determinant is what? When we write four elements in two vertical lines. Okay, that is A, B, C and D. If we write four elements in the two vertical lines, then it is called as determinant. There are always four elements. We are naming it as A, B, C, D. पहा, डिटर्मिनंट म्हणजे काय? जेव्हा कोणतेही चार एलिमेंट्स आपण दोन रेषांच्या मध्ये लिहितो तेव्हा त्याला डिटर्मिनंट असे म्हटले जाते. जसं 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकला आहात की सेट्समध्ये आपण कोणतेही एलिमेंट कर्ली ब्रॅकेट्समध्ये लिहित होतो. ठीक आहे, त्यामध्ये असणारे एलिमेंट ए बी सी डी अँड सो ऑन, याला आपण काहीतरी सेट असे म्हणत होतो. तसंच दोन उभ्या लाईनमध्ये, दोन वर्टिकल लाईन्समध्ये जेव्हा आपण चार एलिमेंट्स लिहितो तेव्हा त्याला डिटर्मिनंट असे म्हणतात. डिटर्मिनंट हा इंग्लिशमधील कोणत्याही कॅपिटल लेटरने तुम्ही दाखवू शकता. फ्रॉम ए टू झेड. आय हॅव शोन इट ॲज डी. You can say it as A, B, C, D, X, Y, Z, anything, but capital letter from English alphabets. Okay? So, A, B, C, D असे कोणतेही चार एलिमेंट्स जेव्हा आपण दोन वर्टिकल लाईन्समध्ये लिहितो तेव्हा त्याला डिटर्मिनंट असे म्हणतात. आता डिटर्मिनंटमध्ये दोन रोज असतात आणि दोन कॉलम्स असतात. ओके, देर आर फोर एलिमेंट्स, दॅट इज एलिमेंट. पहा काय असतं, फोर एलिमेंट्स. फोर एलिमेंट्स कोणते आहेत? ए बी सी आणि डी. ओके, क्लिअर. टू काय असणार आहेत? टू कॉलम and what they will have? Two row. टू कॉलम्स आहेत, टू रोज आहेत. टू कॉलम्समध्ये किती एलिमेंट्स असणार आहेत? फोर एलिमेंट्स असणार आहेत. टू रोजमध्ये फोर एलिमेंट्स असणार आहेत. एका कॉलममध्ये दोन. सी, सपोज A and C, and here we can say A and B and C and D. See, four elements are there in determinant. ओके, त्यापैकी दोन कॉलम्स असणार आहेत आणि दोन रोज असणार आहेत. कॉलम्स म्हणजे काय? तर वर्टिकल लाईन्स A and C. ओके, आणि सेकंड काय आहे? B and D. ओके, two columns, that is A and C, and second one is B and D. आणि इथेच याच डिटर्मिनंटमध्ये दोन रोज असणार आहेत. रोज कोणत्या? A and B and C and D. ओके, टू रोज कोणत्या असणार आहेत? A and B and C and D. क्लिअर. खूप बेसिक पार्ट आहे. डिटर्मिनंट म्हणजे काय? दोन वर्टिकल लाईन्समध्ये जेव्हा आपण चार एलिमेंट्स लिहितो आणि ते आपण इंग्लिश अल्फाबेटमधील कॅपिटल लेटर्सने दाखवणार आहोत. फोर एलिमेंट्स असतात डिटर्मिनंटमध्ये. कोणते? ए बी सी डी. दोन कॉलम्स असतात, ए सी आणि बी डी. हे दोन कॉलम्स असणार आहेत. दोन रोज असणार आहेत, ए बी आणि सी डी. पहा, ए बी आणि सी डी हे दोन रोज इथे असणार आहेत. आता आपल्याला ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण कसं काढणार आहे? तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करणार आहोत. पहा, ए इंटू डी. ओके, ए डी मायनस उरलेले दोन एलिमेंट्स कोणते आहेत? तर सी इंटू बी. ओके, किंवा पी इंटू सी. मग
जेव्हा हा डिटर्मिनंट आहे ए बी सी डी, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असणार आहे तर ए डी मायनस बी सी. वॉट वी आर डुईंग हिअर, आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आहोत. ए इंटू डी मायनस सी इंटू डी, ही या डिटर्मिनंटची किंमत असणार आहे, ही या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असणार आहे. इथे ए बी सी डी च्या रिप्लेसमेंटला तुम्हाला नंबर्स येणार आहेत, पर्टिक्युलर काही ठराविक नंबर्स असणार आहेत. तेव्हा ए इंटू डी म्हणजेच इथे प्रॉपर काहीतरी नंबर्स असणार आहेत, ते यूज करून तुम्ही तुम्हाला दिलेल्या कोणत्याही डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करू शकता. ठीक आहे. So AD minus BC is the value of the determinant. Determinants are usually represented with the capital letters, which I have already told you. Now we will solve some examples so that you understand how to find the value of determinant. See, the first example is A is equal to indeterminant 5, 7, 3 and 9. सी, आपण डिटर्मिनंट म्हणजे काय ते शिकलो. ए बी सी डी असे 4 एलिमेंट्स असतात डिटर्मिनंटमध्ये, त्यापैकी 2 कॉलम्स असतात, 2 रोज असतात. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनने काढतो, ए इंटू डी मायनस बी इंटू सी. आता इथे आपल्याला डिटर्मिनंट दिला आहे, याची व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहोत. कशी फाइंड करणार आहोत पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 5 इंटू 9 लाईक ए इंटू डी. ठीक आहे. सो 5 इंटू 9 मायनस पुढे काय आहे बी इंटू सी. आता इथे बी काय आहे 3 आणि सी आहे 7. सो 3 इंटू 7. सो 9 5 45 and 7 3 21. 45 minus 21, that is 24. So 24 is the value of determinant. Okay, so A is equal to 24. Otherwise you can write determinant and you can say is equal to 24. Are you getting how to find the value of determinant? It is very easy. We have to just take the cross multiplication. ठीक आहे. 5 7 3 9 हा डिटर्मिनंट आपल्याला दिलेला आहे. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येईल फाइंड द व्हॅल्यू ऑफ गिवन डिटर्मिनंट. देन व्हॉट वी विल डू इज you will cross multiply this 5 into 9 minus the remaining terms 7 into 3. 5 9s are 45 minus sign as it is, and 7 into 3 is 21. 45 minus 21 is 24. Therefore value of determinant A is 24. ओके, खूप सिंपल आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायला. पुन्हा एकदा सांगते डिटर्मिनंट म्हणजे काय तर if we write 4 elements in a 2 vertical lines, then it is called as a determinant. The name of the determinant is given by English alphabet and we use generally the capital letter. You can use anything from A to Z. जेव्हा 2 vertical lines मध्ये आपण 4 elements लिहितो तेव्हा त्याला डिटर्मिनंट असे म्हटले जाते. डिटर्मिनंटचं नाव लिहिताना, नेम देताना, त्याला नेमिंग करताना तुम्ही इंग्लिश अल्फाबेटमधील कोणतेही कॅपिटल लेटर्स यूज करू शकता. डिटर्मिनंटमध्ये 2 रोज असणार आहेत, ए बी आणि सी डी. 2 कॉलम्स असणार आहेत, ए सी आणि बी डी. टोटल 4 एलिमेंट्स आहेत. यू आर ऑलरेडी अवेअर ऑफ दॅट. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करणार आहोत तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. ए डी मायनस सी बी, ए डी मायनस बी सी. ओके, सो ही या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असणार आहे. आपण एक्झाम्पलसुद्धा पाहिले हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ए या डिटर्मिनंटचं नाव आहे. डिटर्मिनंट काय आहे 5 7 3 9. ठीक आहे, याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. काय करतोय क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. 5 इंटू 9 मायनस 7 इंटू 3. ठीक आहे. 45 मायनस 21 इज 24. वी विल सी मोर एक्झाम्पल्स दॅट यू कॅन अंडरस्टँड. सी, the next example to solve the determinant is n is equal to, we will take minus 3, minus 8, minus 3, 2 and 4. Now how you will solve this?
you will cross multiply this. Okay, 8 into 4 minus 2 into minus 3 minus 8. It's minus 8. Okay, how you will solve this? Minus 8 into 4 minus the remaining pair minus 3 into 2 minus 8 into 4 is minus 32. Okay, minus again here 3 into 2 is minus 6. So minus minus become plus. So minus 32 plus 6 minus 32 plus 6 minus plus minus became minus and sign of the bigger number. Therefore the answer will be minus 26. Are you getting how to solve the determinant? They have given determinant n. What is it? The elements are minus 8, minus 3, 2 and 4. हे elements आहेत डिटर्मिनंट मधले. आपण कसं सॉल्व करणार आहोत? minus 8 into 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. minus 3 into 2. Okay, then minus 8 into 4 is minus 32. Minus sign as it is. Minus 3 into 2 is minus 6. Minus 32 plus 6 is 26 and sign of bigger number, that is minus. So the value of determinant n is minus 26. Either you can write here it is minus 26. समजलं डिटर्मिनंट म्हणजे काय? तर 4 एलिमेंट्स असतात, 2 उभ्या लाईन्समध्ये, त्याला डिटर्मिनंट म्हणतात. त्याची व्हॅल्यू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काढत असतो. अशा प्रकारे तुम्ही त्याची व्हॅल्यू फाइंड करू शकता. दिस इज कॉल्ड ॲज डिटर्मिनंट. आणि डिटर्मिनंटचा यूज करूनच आपण क्रेमर्सचे मेथड शिकणार आहोत. क्रेमर्स मेथडने यूज करून आपण लिनियर इक्वेशन्सचे व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू म्हणजेच पहा ग्राफिकल मेथडमध्ये आपण काय करत होतो तर एक्स आणि व्हॅल्यू या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड करत होतो. एक्स आणि वाय या 2 व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू आपण ग्राफिकल मेथड यूज करून फाइंड करत होतो. सिमिलरली आपल्याला क्रेमर्स मेथडमध्ये डिटर्मिनंटचा यूज करून एक्स आणि वाय या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. त्या कशा फाइंड करायच्या हेही आपण पाहणार आहोत. त्याआधी तुम्हाला हे हवे असेल तर टेक द स्क्रीनशॉट अँड राईट डाऊन इट. Then after we will see how to find the values of determinant. See, now we will see determinant method or Cramer's rule. Cramer's rule is the second method to solve the linear equations into variables. Okay? या आधीची मेथड होती ग्राफिकल मेथड आणि सेकंड मेथड आहे क्रॅमर्स रूल. त्यालाच डिटर्मिनंट मेथड असेही म्हणतात. ओके, डिटर्मिनंट काय हे आपण पाहिले, डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात हेही आपण पाहिले. आता क्रॅमर्स रूल आपण पाहणार आहोत. टू यूज क्रॅमर्स मेथड द इक्वेशन्स आर रिटन ॲज a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. We can say it as equation 1 and equation 2. आपण जेव्हा सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो आहोत तेव्हा तिथे 2 इक्वेशन्स असणार आहेत. ते 2 इक्वेशन्स कशा फॉर्मॅटमध्ये असणार आहेत तर a1x plus b1y plus c is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2 अशा फॉर्मॅटमध्ये ते इक्वेशन्स असणार आहेत. पे अटेन्शन. पहा, जेव्हा आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स म्हणतो तेव्हा त्याचा जनरल फॉर्म काय आहे एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. पण जेव्हा आपण क्रॅमर्स रूलने इक्वेशन सॉल्व करणार आहोत तेव्हा त्याचा जनरल फॉर्म हा असा असणार आहे. अशा फॉर्मॅटमध्ये इक्वेशन्स असणार आहेत. जर इक्वेशन्स अशा फॉर्मॅटमध्ये असतील तर यामधले नंबर्स यूज करून ज्या काही स्थिर संख्या आहेत, जे काही नंबर्स आहेत ते यूज करून आपल्याला 3 कॉलम्स मिळणार आहेत. वी कॅन राईट 3 कॉलम्स. व्हॉट आर दे a1 a2. ओके, इथे काय आहे b1 अँड b2 अँड थर्ड वन इज c1 अँड c2. इफ वी आर गेटिंग 3 कॉलम्स वी कॅन यूज द डिटर्मिनंट. ओके, आता डिटर्मिनंट कसा फाइंड करणार आहोत ते आपण पाहणार आहोत. पहा, हे फॉर्म्युलाज आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. डीची व्हॅल्यू आपण फाइंड करतो आहोत तेव्हा आपण 2 कॉलम्स यूज करणार आहोत. कोणते a1 a2 आणि b1 b2 या साईनच्या
लेफ्ट हँडचे A1 A2 आणि B1 B2. सो D इज इक्वल टू A1 A2 अँड B1 B2. ओके. आता जर आपल्याला dxची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर आपण काय लिहिणार डिटर्मिनंट. पहा, जेव्हा dxची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तेव्हा एक्सच्या टर्म्स आपण स्किप करणार आहोत, एक्सच्या टर्म्स गाळणार आहोत. मग उरलेल्या टर्म कोणत्या आहेत, B1 B2 आणि C1 C2. एक्सच्या टर्म गाळतोय म्हणजे 8ची टर्म जाईल, मग तिथे आपण रिप्लेसमेंट लिहूया C1 C2 आणि B1 B2 आहेत तसेच. ओके. आपल्याला dx काढतो आहे म्हणून एक्सच्या टर्म, एक्सच्या आधी असणारे जे काही नंबर्स आहेत A1 A2 ते आपण स्किप केले, B1 B2 घेतले आहे तसेच अँड C1 C2 आपण तिथे ॲड केले. आता आपल्याला जर dyची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर सेम आपण dx सारखंच करणार आहोत, पण तिथे आपण y व्हेरिएबलच्या इथल्या जे काही व्हॅल्यूज असणार आहेत ते नंबर्स आपण स्किप करणार आहोत. हे नंबर्स जर आपण इथे स्किप केले तर राहतंय काय A1 A2 अँड C1 C2. सो वी विल राईट A1 A2 अँड C1 अँड C2. ओके. सो डिटर्मिनंट D इज शोन बाय कॅपिटल लेटर D. इट इज A1 A2 B1 B2. ठीक आहे. जेव्हा आपण dxची व्हॅल्यू काढतो तेव्हा डिटर्मिनंटचे एलिमेंट्स काय असणार आहेत तर C1 C2 अँड B1 B2. जेव्हा आपण dyची व्हॅल्यू काढतो आहे तेव्हा एलिमेंट्स काय असणार आहेत तर A1 A2 अँड C1 C2. ओके. जेव्हा एक्सची व्हॅल्यू काढतो आहे तेव्हा एक्स व्हेरिएबल सोबत असणारी जी काही नंबर असणारे ते नंबर स्किप होणार आहेत, म्हणजे इथे एची जो काही कॉलम आहे तो इथे स्किप झाला आणि वायची व्हॅल्यू काढताना वाय सोबत असणारा कोण आहे बी, म्हणून इथे बीचाच कॉलम स्किप झाला आहे. लक्ष द्या, डी हा डिटर्मिनंट काय असणार आहे A1 A2 B1 B2. dx हा डिटर्मिनंट असणार आहे C1 C2 आणि B1 B2 आणि dy हा डिटर्मिनंट असणार आहे A1 A2 अँड C1 C2. आता हे डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू आपण काढू शकतो. कशा काढणार पहा, ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असणार आहे A1 इंटू B2 मायनस काय असणार आहे B1 इंटू A2. ओके. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू dxची व्हॅल्यू आपण कशी काढणार, सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन C1 इंटू B2 मायनस B1 इंटू C2. या डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यूज असणार आहेत. जेव्हा आपण dyची व्हॅल्यू काढतो आहे या डिटर्मिनंट आपण कसा सॉल्व करणार आहे तर A1 इंटू C2 मायनस C1 इंटू A2. ओके. हे अशा प्रकारे या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळणार आहे. पण आपल्याला काय काढायचं आहे तर व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. व्हेरिएबल्स कोणते तर एक्स आणि वाय. आपण dx आणि dy काढतोय पण आपल्याला फक्त एक्स आणि वाय या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज हव्या आहेत. ते याचं सोल्युशन असणार आहे. त्या व्हॅल्यूज कशा फाइंड करणार पहा. सो एक्स इज इक्वल टू व्हॉट वी कॅन राईट dx अपॉन d अँड वेअर ॲज वाय इज इक्वल टू dy अपॉन d. ओके. इथे हे सगळं आपण केलं. ठीक आहे. आपल्याला दोन इक्वेशन्स दिले असतील जे की अशा फॉर्मॅटमध्ये असणार आहेत A1x प्लस B1y इज इक्वल टू C1 अँड A2x प्लस B2y इज इक्वल टू C2. अशा फॉर्मॅटमध्ये असणारे इक्वेशन्स आपण 3 कॉलम यूज करून लिहू शकतो. कसे A1 A2 B1 B2 अँड C1 C2. यू कॅन इझिली गेट A1 A2 B1 B2 अँड C1 C2 द व्हॅल्यूज ऑफ दिस 3 कॉलम्स. आता 3 कॉलम्स मिळाले आहेत तर आपण dx आणि dy हे 3 डिटर्मिनंट्स लिहू शकतो. डी डिटर्मिनंटमध्ये काय एलिमेंट्स असणार आहेत A1 A2 B1 B2. dxमध्ये काय असणार आहेत C1 C2 B1 B2. dyमध्ये असणारे एलिमेंट्स आहेत A1 A2 आणि C1 C2. या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहोत. त्या कशा क्रॉस मल्टिप्लिकेशन A1 इंटू B2 मायनस B1 इंटू A2, C1 इंटू B2 आणि B1 इंटू C2. अगेन हिअर dyची व्हॅल्यू कशी काढणार A1 इंटू C2 आणि A2 इंटू C1. इथे आपल्याला d
डी एक्स आणि डी वाय अशा 3 व्हॅल्यू मिळतील. एक्सची व्हॅल्यू काढताना आपण काय करणार आहे, तर या डी एक्सची व्हॅल्यू डिवायडेड बाय डी आणि वायची व्हॅल्यू करताना आपण काढणार आहे डी वाय डिवायडेड बाय डी. इथे तुम्हाला एक्स आणि वाय या 2 व्हेरिएबल्सच्या किमती मिळणार आहेत आणि त्या जे काही व्हॅल्यूज तुम्हाला मिळणार आहेत एक्स आणि वायच्या, त्या व्हॅल्यूज तुमच्या एक्झाम्पलचं सोल्युशन असणार आहे. इथे क्रॅमर्सच्या मेथडने आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड केल्या. आर यू गेटिंग की क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड यूज करून आपण इक्वेशनमधील व्हॅरिएबल्सच्या व्हॅल्यू कशा फाइंड करू शकतो. तर जेव्हा इक्वेशन अशा फॉर्मॅटमध्ये देतात तेव्हा 3 कॉलम्स असतात. आपल्याला तिन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत आणि एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी, इथे आपण डिटर्मिनंटच्या ज्या व्हॅल्यू फाइंड करणार आहोत त्या इथे पुट करणार आहोत आणि वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. ओके, सो आज आपण इथेच थांबणार आहोत. इफ यू वॉन्ट दिस यू कॅन टेक स्क्रीनशॉट, अदरवाईज आय विल प्रोव्हाइड यू द फोटो ऑफ दिस. ठीक आहे. मागे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये लास्ट क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करणार होता. पहा, ग्राफ काढायचा होता, ग्राफिकल मेथड यूज करून तुम्ही ते सॉल्व करणार होता. त्यातील सिंगल क्वेश्चन राहिला आहे जो की तुम्ही आजच्या होमवर्कमध्ये कंप्लीट करणार आहात. क्वेश्चन नंबर 6 फ्रॉम 1.2 अँड राईट डाऊन दिस. Now from tomorrow we will start your practice set 1.3. Thank you.